बारामतीमध्ये आज संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हे सुद्धा सहभागी झाले होते। खंडणीखोरांनी वसूल केलेले पैसे कोणाला पोहोचत होते असा सवाल संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखने केला। तर हत्या प्रकरणातील सर्व लेखी पुरावे आपल्याकडे असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। काय नाही रे सर्वांनी न्याय मिळाला पाहिजे यासाठी संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी बारामतीमध्ये सभा होणार आहे। या शोक सभेच्या जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत। ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे, मग उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो। तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका, तुमचे काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो। माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोग मध्ये। आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारले। एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये। माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील या मागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत। ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता, पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं। त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता। या गोष्टीचं मी आज देखील खरंच मला त्यांचा लास्टचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला, याचं मी खरंच दुःख मानते। इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाहीये। बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे, कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये। आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण अरे रस्त्याने सुद्धा चलताना कोणाला जिवंत नाही सोडायचं, धक्का लागला तरी मर्डर होत लागतील या। आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।